सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी हा फक्त एक पक्ष नाही तर एखाद्यासाठी एक परिवार कसा बनू शकतो हे मी स्वतः अनुभवलंय. आपल्याला सर्वांना माहितीये 1 वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान मी तयारी करत होतो. काही कारणांमुळे माझी उमेदवारी पुढे जाऊ शकली नाही, परंतु मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की सर्व वरिष्ठ नेते जे मला गेले अनेक वर्ष मार्गदर्शन करत आलेले आहेत, आज बरोबर 1 वर्षानंतर महानगरपालिकेची निवडणुकीच्या सामोरे जात असताना वरिष्ठ लेवलला माझा विचार झाला. जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींना एक निरोप देण्यात आला की कृष्णराजला यामध्ये उतरवलं पाहिजे असा आमचा सगळ्यांचा विचार आहे. आणि फक्त 2च दिवसापूर्वी संध्याकाळी मला तो निरोप आला की या निवडणुकीच्या सामोरे जाताना तुझ्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहायला तयार आणि तू हे केला पाहिजेस. मी खास करून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्या टाइमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास व्यक्त केला आणि एवढी मोठी ताकद म्हणून माझ्या पाठीशी ते उभे आहेत. महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना कोल्हापूरचे कुठले महत्वाचे प्रश्न वाटतात जे गेल्या 25 वर्षात सुटलेले नाहीत आणि पुढे ते सुटावेत आणि चांगलं एक कोल्हापूर जगाला पाहायला मिळायचं काय किंवा काय विजन असणार? हो, माझा खरं तर जाहीरनामा जो असेल तो लवकरच बाहेर येणार. त्यामध्ये मी विस्तारमध्ये आपल्याला सर्वांना त्या बाबतीत माहिती देईन. पण आपण सगळ्यांनी बघितलं असाल की माझ्याकडे कुठलंही पक्षाचं किंवा संविधानिक पद नसताना सुद्धा मी कोल्हापूरचे अनेक समाजाशी निगडीत असणारे प्रश्नांवरती काम करत आलो आहे. त्यामध्ये खास करून आता कचऱ्याविषयी प्रश्न असतील, डेव्हलपमेंट फंडचे विषय असतील, क्रीडा क्षेत्रात असेल, असे अनेक गोष्टी आहेत. परंतु ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी थोडेसे वेगळे युनिक मुद्दे घेऊन उतरणार आहे आणि ते आज या ठिकाणी जाहीर करणं ते योग्य नाहीये. पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा माझा जाहीरनामा बाहेर पडेल त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन